मुलांचा डबा बनवायचा आहे, खूप घाई आहे आणि भाजीला काही सुचत नाही आहे, तर ही मुंगाची डाळ बनवा, अगदी लगेच बनते. नमस्कार, मंजुषाच किचनमध्ये तुमचे स्वागत. चला आज मस्त अशी मुंगाची डाळ बनवूया मंजुषाच किचनमध्ये, झटपट होणारी. तर लेट्स गो. मुंगाची डाळ बनवण्यासाठी सर्वात आधी आता आपण आपल्या आवडीनुसार एका कढईमध्ये तेल टाकायचं आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल टाका, कारण कुणाला तेल कमी आवडते, कुणाला जास्त आवडते. तर इथे मी तरी साधारण 2 पड्या तेल टाकलेलं आहे आणि तेल छान तापू दिलं. आणि तेल तापल्यानंतर आता आपल्याला जिरं आणि मोहरी टाकायची आहे. जिरं मोहरी छान फुलू द्यायची आणि नंतर आता आपल्याला हे बघा, एका मस्त असा मी कांदा कापून घेतलेला आहे, एक मोठा कांदा आणि हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या. तर आता जिरं मोहरी टाकल्यानंतर आता आपल्याला लसूण टाकायचं आहे आणि कांदा टाकायचा आहे. तर ह्या मिरच्या जरी तुम्हाला एवढ्या दिसत असल्या पण त्या फिक्या आहेत म्हणून मी एवढ्या घेतलेल्या आहे. तुम्हाला कसं तिखट किंवा फिका आवडते त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या घेऊ शकता. तर आज आपण मस्त अशी मिरची कापून भाजी बनवतोय, मुंगाची डाळ कोरडी. तर जर ज्या ठिकाणी आपण मिरच्या घेतलेल्या आहेत तर आपण लाल मिरची पावडरसुद्धा कांदा करपल्यावरती नंतर टाकू शकतो, म्हणजे ती लाल मिरची पावडरची लाल मुंगाची डाळ बनते. तर आज आपण हीच मिरचीची हिरवी डाळ बनवतोय. ही भाजी एवढ्या झटपट बनते ना, केव्हा केव्हा घाई असते आणि लगेच मुलांचा डबा बनवायचा असतो किंवा काही लगेच भाजी बनवायची असते, तेव्हा तुम्ही ही भाजी बनवा, अगदी स्वादिष्ट तयार होते. इतकी छान लागते ना, स्वादाला अप्रतिम लागते, खरंच तुम्ही बनवून बघा. तर ही वाटी जी मी तुम्हाला आता दाखवल्याप्रमाणे आता आपल्याला इथे 2.5 वाट्या पाणी घ्यायचं आहे. तर ह्याच वाटीने मी 1 वाटी मुंगाची डाळ घेतलेली आहे. तर त्याच वाटीने आता आपल्याला एक वाटी मुंगाची डाळ घेतलेली आहे, म्हणून 2.5 वाट्या आता आपल्याला पाणी टाकायचं आहे. कारण मुंगाची डाळ लगेच शिजते, तिला जास्त पाणी लागत नाही, मस्त अशी मऊसूद लगेच होते तिला वेळच लागत नाही शिजण्यासाठी. म्हणून ज्या वाटीने आपण मुंगाची डाळ घेतली 1 वाटी, त्याच वाटीने आपल्याला 2.5 वाट्या पाणी घ्यायचं आहे. आता हे पाणी असं मिक्स करून द्यायचं आणि हे बघा किती लगेच ही रेसिपी बनते. आणि आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि भाजीला रंग येईल अशी हळद टाकायची आहे आणि थोडा वेळ झाकून ठेवून द्यायचं. म्हणजे आता आपल्याला ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे, तेव्हाच आपल्याला याच्यामध्ये डाळ टाकायची आहे. खूप साधी आणि सोपी ही रेसिपी आहे. तर अगदी लगेच थोड्या वेळाने बघितलं तर हे बघा छान अशी उकळी आलेली आहे. तर ही आहे 1 वाटी मुंगाची डाळ. हिला मी 2 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि आता धुतल्यानंतर आता आपल्याला ही डाळ टाकायची आहे कढईमध्ये. तर अजून तुम्ही मंजुषाच किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मंजुषाच किचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा छान छान नवनवीन रेसिपीज. आपल्या भाज्या एवढ्या स्वादिष्ट बनायला हव्यात ना, खरंच की घरातल्यांना सगळ्यांनाच अगदी म्हणजे भाजीचा विषय काढला म्हणजे वाह काय छान भाजी झालेली आहे असं कोणी म्हटलंच पाहिजे. आणि इतकी साधी सोपी रेसिपी आहे ना, तर तुम्ही खरंच मंजुषाच किचनला सबस्क्राईब करा. तर आता ही हिरवीगार अशी कोथिंबीर टाकून द्यायची, मस्त अशी धुवून घेतलेली आहे आणि कापून घ्यायची. आणि मग हे बघा छान असा दिसायलाही छान दिसते आणि भाजीला रंगही छान येतो याच्याने आणि स्वादही येतो. आणि आता आपण अर्धवट असं थोडंसं असं झाकण ठेवून देऊ थोड्या वेळापुरता आणि अधूनमधून आता आपल्याला 1-2 वेळा ही भाजी हलवून द्यायची आहे. तर हे बघा किती छान आणि झटपट ही भाजी तयार होते. तर अगदी वेळ लागत नाही. तर तयार झालेली आहे आपली मुंगाची डाळ. तर आता आपण तिला बघू की डाळ तयार झालेली आहे की नाही, शिजलेली आहे की नाही. तर हे बघा मस्त अशी ही डाळ शिजलेली आहे, तर अशी दाबून बघायची. तर तयार झालेली आहे आपली मस्त अशी मुंगाची डाळ. तर तुम्ही सुद्धा नक्कीच बनवा, तुम्हाला सुद्धा घरातल्यांना तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल, कारण एवढी साधी सिंपली रेसिपी आहे आणि बनवायला सुद्धा अशी काही खटाटोप लागत नाही, लगेच बनते. तर भेटू आपण एका नवीन रेसिपी सोबत लवकरच. तर तोपर्यंत बाय.